परीक्षा कठीण असते, फक्त त्याचं वेळेचं नियोजन, रिव्हिजन, जुन्या प्रश्नपत्रिका चालणे, ते गेल्यानंतर माझं सगळं अभ्यास हे माझी परिस्थिती जाणूनच मी करत होतो. काही मुलं मजा करायची, परंतु मी माझ्या आईवडिलांच्याकडे आणि माझ्या आईवडिलांच्या अपेक्षा काय आहे हे पाहूनच मी शिक्षण नीट नसेल तर तुम्ही PhD झालेला असला तरी तो त्या पदासाठी पात्र असतो. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गरज ही शोधाची जननी आहे. गरज पडली की प्रत्येक जण शोध कार्याला लागतो. आजकाल अनेक विद्यार्थ्यांना प्राध्यापक व्हावंसं वाटतं, पण नेमके काय करावं, कसं करावं, कोणती पुस्तके वाचावी यात त्यांना योग्य मार्गदर्शन नसतं. परंतु आज आपण ही जी व्हिडिओ बनवत आहोत, या व्हिडिओच्या मार्फत अनेक विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळेल. नेमकं काय करावं याचा त्यांना एक अंदाज येईल. तर आज आपल्यासोबत जीवनदीप महाविद्यालयाचे ग्रंथपाल राजाराम कापडे सर आहेत आणि सर आपल्याला नेट आणि सेट हे एक्झाम असतात तर कशा प्रकारे त्यांचा अभ्यास करायचा, कोणती पुस्तके वाचावी याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार सर, आपलं आपल्या चॅनलचे सहर्ष स्वागत आहे. प्रथमतः आपण आपल्या प्रेक्षकांना आपलं नाव, गाव आणि शिक्षक याबद्दल सांगा. नमस्कार, मी राजाराम वामन कापडे, मुरबाडमध्ये कलमखंडे माझे गाव, शिवळा कॉलेजच्या जवळ. आणि माझं शिक्षण हे इतिहासमध्ये मी MA केलं आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये. आणि त्यानंतर मी बिलीप, MLIP, सेट, नेट आणि MPhil या पात्रता परीक्षा ग्रंथालयशास्त्रामध्ये मी पास झालेले आहेत. आणि आता सध्या मी PhD करते. 80% माझं संशोधन कार्य पूर्ण होत आलेलं आहे. आणि माझा PhDचा विषय सुद्धा संशोधनाचा विषय आपत्ती व्यवस्थापन हा निवडलेला आहे. आणि या विषयासंदर्भात बऱ्याच ठिकाणी चर्चा झाली की चांगला विषय तुम्ही निवडले. आपत्ती म्हणजे आपण आपलं घर सजवतो, आपण चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु कधी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये जर आपत्ती आली तर काय करावं, त्याचं व्यवस्थापन कसं करावं या संदर्भात बरीचशी कमी माहिती म्हणजे कमी जागरूकता या आपल्या समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घटकामध्ये कमी असते. ते आपत्तीचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात मी संशोधन कार्य PhDच्या तर्फे करते. आणि त्याचबरोबर मी माझी 2 पुस्तकं माझी स्वतःची प्रकाशित आहेत. 10 ते 12 पुस्तकांचा मी सहलेखक आहे. आणि आता माझे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर माझे बरेचसे म्हणजे 49 ते 50च्या पुढे माझे संशोधन प्रकल्प मी तयार केलेले आहेत. ऑनलाईन स्वरूपात आहेत. राजाराम कापडे टाकलं तरी ते सर्च होतील तुम्हाला. विद्यापीठाचा मानद रिसर्च सुद्धा मी प्राप्त केलेला आहे. बऱ्याच फॅकल्टी कोर्सेसमध्ये सुद्धा ओरिएंटेशन रिफ्रेशर कोर्स केलेले आहेत. 100च्या पुढे मी वर्कशॉपमध्ये मी सहभागी झालेलो आहे. त्याचं ज्ञान सुद्धा मला आहे आणि त्याचा सगळा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी मी प्रयत्न करत असतो. आणि माझं शिक्षण म्हणजे आता BA मी शिवळे येथे केलं, शिवळे कॉलेजमध्ये. तेव्हा माझा दुसरा क्रमांक आला तर 96ला पास झालो. आणि त्यानंतर मग वडिलांनी सांगितलं का तुला म्हणजे कुऱ्हाडे सर माझे प्राचार्य गुरु होते, त्यांना मी गुरुच्या स्थानी मानतो. आणि त्यांनी सांगितलं का ग्रंथालयशास्त्र असा विषय ज्यामध्ये चांगलं करिअर करू शकतो. म्हणून मी सुरुवातीलाच मी औरंगाबाद येथे गेलो. जाताना मग काय झालं, एक मित्र होता सोबत. रात्र झाली होती. तिथे गेल्यानंतर म्हणजे प्रवास खूप खडतर आहे माझा शिक्षण घेण्याचा. 15 वर्ष मी बाहेर काढले. म्हणजे टायमाला पाणी भेटत नव्हतं प्यायला. म्हणजे जाताना किती त्रास झाला, येताना तिथे दिवस कसे काढले. परंतु तिथे गेल्यानंतर माझं सगळं अभ्यास हे माझी परिस्थिती जाणूनच मी करत होतो. काही मुलं मजा करायची, परंतु मी माझ्या आईवडिलांच्याकडे आणि माझ्या आईवडिलांच्या अपेक्षा काय आहे हे पाहूनच मी शिक्षण घेतलं. म्हणजे आपले आईवडील शेतामध्ये कष्ट करतात आणि आपण तिथे मजा करायची का. मी 3:30 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. आणि त्यानंतर मध्ये तर मी गोल्ड मेडलिस्ट म्हणून गोल्ड टॉपर बनलो. आणि मला शिष्यवृत्ती सुद्धा भेटली. कामशिकामध्ये मला काम करण्याची खूप इच्छा. मी पहिल्यापासून म्हणजे घरचं परिस्थिती चांगली आहे, वाईट नाही, पण मला काम करून शिकायची आवड होती. पहिल्यापासून मी काम करून शिकतोय. आज सुद्धा तेच. मला ते कसं माहिती का, माणसाने स्वावलंबी बनलं पाहिजे, माणसाची चिकाटी राखली पाहिजे, परिश्रम घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टी असेल तर कोणतेही कार्य करू शकतो. म्हणजे असेल तरी माझा सगळा प्रवास आहे माझा शिक्षण. एकंदरीत तुम्ही पाहू शकता सरांचा जो प्रवास आहे, घरची परिस्थिती चांगली असताना देखील स्वावलंबी होऊन ते शिकलेले आहेत. आणि सरांचा आदर्श ठेवून आपण देखील आपला पुढील प्रवास करावा हेच मला वाटतंय आपण करावं. सर, एकंदरीत विद्यार्थ्याला प्राध्यापक होण्यासाठी त्याच्या आणखी कोणती कौशल्य असायला, शैक्षणिक पात्रता काय असायला हवी? प्राध्यापक होण्यासाठी त्याच्यामध्ये पात्रता, शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य. तर मला याचे 2 उत्तर द्यावे लागतील. कौशल्य वेगळं आणि पात्रता वेगळी. कौशल्य म्हणजे काय बघा, शेतकरी असो त्याला शेतीमध्ये कोणत्या प्रकारचं औषध फवारायला पाहिजे,
एखाद्या पानावर एखाद्या वेगळ्या प्रकारचा एखादा काहीतरी रोग लागला तर त्याला कळायला पाहिजे की हा रोग आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्याने निवडलेल्या व्यवसायामध्ये तो समरस झाला पाहिजे. आता मला झोपेतून उठवलं तरी मी सांगू शकतो, मी ग्रंथालयाची कोणतीही गोष्ट विचारली का हे कसं ते कसं डायरेक्ट सांगू शकतो, कारण मी त्याच्यामध्ये पूर्णपणे समरस झालेलो आहे. त्याच्यामध्ये सगळं मी निपुण झालेलो आहे, खूप अनुभव आलेला त्या गोष्टीचा. तर तशाच प्रकारे प्राध्यापक होण्यासाठी त्याचं कौशल्य म्हणजे काय, त्याला त्या संबंधित विषयाचं सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे, खूप महत्वाचं आहे. खूप वाचन करणे आवश्यक आहे, आणि तिचं वाचन म्हणजे असं वरवर ओझरतं वाचन नाही पाहिजे, सखोल वाचन पाहिजे. आणि पात्रता म्हटलं तर प्राध्यापक म्हणजे तिसरा स्तर झाला. सुरुवातीला आपण महाविद्यालयामध्ये लागतो त्या टायमाला सहाय्यक प्राध्यापक म्हणून लागतो, त्यानंतर मग असोसिएट प्राध्यापक असतो, त्यानंतर मग प्राध्यापक, हे 3 स्तर आहेत. आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी लागण्याच्या अगोदर त्याला सेट किंवा नेट कोणताही परीक्षा पास असणे आवश्यक आहे. सेट आणि नेट नसेल तर तुम्ही PhD झालेला असला तरी तो त्या पदासाठी पात्र असतो. परंतु सेट आणि नेट परीक्षा देण्यासाठी त्याला अर्ज करण्यासाठी त्याला कमीत कमी त्याच्या विषयामध्ये म्हणजे पदव्युत्तर पदवी जी असते MA MCOM किंवा MSc त्याच्यामध्ये 55% पडणे आवश्यक आहे, तरच त्याला नेटचा फॉर्म किंवा सेटचा फॉर्म भरता येईल. म्हणजे असं एक पद्धत आहे. म्हणजे त्याचं कौशल्य कसं आहे, त्याला सखोल ज्ञान पाहिजे आणि या डिग्र्या त्याला पात्र असणे किंवा त्यामध्ये पास असणे आवश्यक आहे. एकंदरीत मित्रांनो, तुम्ही सेट नेट जर एक्झाम देत असाल तर पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर देखील तुम्हाला 55% त्यात असणे गरजेचेच आहे, तेव्हा तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. सर, आपण इथे सांगितल्याप्रमाणे नेट आणि सेट या 2 एक्झाम आहेत, पण नेमकं या दोन्ही एक्झाम मध्ये फरक काय आहे? नेट आणि सेट, नेट किंवा सेट दोन्हीपैकी एक परीक्षा जर पात्र असेल, पास असेल तर तो प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक होऊ शकतो. मग नेट म्हणजे काय आणि सेट म्हणजे काय? नेट म्हणजे त्याला नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट असं, म्हणजे राष्ट्रीय पात्रता परीक्षा असं म्हटलं जातं. आणि सेट म्हणजे स्टेट लेवल एलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे राज्यस्तरीय पात्रता परीक्षा. दोन्ही परीक्षांच्या मध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ही NTA द्वारे घेतली जाते, नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते, कंडक्ट केली जाते. आणि सेटची परीक्षा ही त्या राज्यातील ते विद्यापीठ ते आयोजित करत असतात आणि याद्वारे ती परीक्षा घेतली जाते. एकंदरीत सर, सेट जी असते त्या राज्य स्तरावरती आणि नेट ही राष्ट्रीय स्तरावर. म्हणजे नेट म्हणजे नॅशनल लेवल, आणि ते नेटची परीक्षा पास जर झाला तर भारतात कुठेही काम करू शकतो. एक व्याख्याता म्हणून काम करू शकतो किंवा एक संशोधक म्हणून काम करू शकतो. परंतु सेट परीक्षा झाला तर तो त्या राज्याच्या पुरताच तो काम करू शकतो, तो बाहेरच्या राज्यात काम करू शकत नाही. पण नेट जर केला तो सगळीकडे काम करू शकतो, पण ते नॅशनल लेवल असते. एकंदरीत मित्रांनो, पाहू शकता आपण सेट जर करत आहात फक्त राज्यापुरता आपण सीमित राहाल, जर आपण नेट जर एक्झाम देत असाल तर संपूर्ण भारतभर आपण प्राध्यापक किंवा व्याख्याते म्हणून काम करू शकता. तर तुम्ही तुमचं करिअर निवडू शकता, सेट करायचं आहे अथवा नेट करायचं आहे. सर, या दोन्ही ज्या परीक्षा आहेत या परीक्षेचे फॉर्म केव्हा निघतात? नेट आणि सेट या दोन्ही परीक्षा वर्षातून 2 वेळा होतात. आता नेटचं जर म्हटलं, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, हे NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेत असते आणि UGC कंडक्ट करत असते. तर ह्या बहुतेक जूनमध्ये आणि डिसेंबरमध्ये या परीक्षा होतात. परीक्षा जूनमध्ये आणि डिसेंबरमध्ये होते आणि त्याचे फॉर्म जे असतात ते 1.5 ते 2 महिने अगोदर निघतात. आणि सेटची परीक्षा ही मार्च किंवा एप्रिलमध्ये आणि दुसरी परीक्षा ही डिसेंबर, म्हणजे या दोन्ही परीक्षा ह्या वर्षाला 2 वेळा होतात. आणि दोन्ही परीक्षापैकी या सेटच्या 2 परीक्षा आणि नेटच्या 2 परीक्षा, म्हणजे 4 परीक्षा आपण वर्षाला देऊ शकतो. खूप आपल्याला म्हणजे संधी आहे की 4 पैकी 1 परीक्षा पास होऊ शकतो. सर, या दोन्ही परीक्षेचा पेपर पॅटर्न कसा असतो, नेमके विषय कोणते असतात? याच्यामध्ये बघा, नेट आणि सेट याचा दोघांचा पेपर पॅटर्न सारखाच आहे, फक्त नेट ही नॅशनल लेवल असते, सेट ही स्टेट लेवल असते. दोघांमध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात आणि दोघांमध्ये म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसते याच्यात. आता बघा, आता पूर्वी कसे 3 पेपर असायचे, आता 2014 पासून 2 पेपर, म्हणजे पहिला सामान्य अध्ययन म्हणजे जनरल नॉलेजचा एक पेपर असतो आणि त्याच्यामध्ये 50 प्रश्न असतात आणि 50 प्रश्न म्हणजे एक प्रश्नाला 2 मार्क असतात आणि 1 तासाचा पेपर असतो तो. आणि दुसरा पेपर असतो तर आपला संबंधित विषयाचा, समजा माझा इतिहास असेल तर इतिहासमध्ये ते 10 प्रकरणावर मी अभ्यास केला तर एकूण 100 प्रश्न विचारले जातात. म्हणजे पहिला सामान्य अध्ययन असतो त्याच्यामध्ये 50 प्रश्न असतात 2 मार्काला
ते झाले 100 मार्काचे. आणि त्यानंतर आपला संबंधित विषयाचा जो असतो तो दुसरा पेपर असतो, तो असतो 100 प्रश्न 200 मार्काचे, एकूण 300 मार्काचा पेपर. आणि त्याला वेळ असतो 2 तासाचा. म्हणजे जनरल नॉलेजचा पेपर 1 तासाचा असतो आणि आपल्या संबंधित विषयाचा पेपर हा 2 तासाचा असतो. आणि याच्यामध्ये बहुपर्यायी असल्यामुळे, निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला मार्क कमी होण्याचे चान्सेसच नसतात. आणि या परीक्षेमध्ये आपण शक्यतो पर्याय निवडताना याच्यामध्ये 4 पर्यायापैकी 2 असे पर्याय असतात ते सबसे चुकीचे असतात. ते 2 बाजूला काढल्यानंतर मग बाकी ते 2 राहतात. त्याच्यापैकी असं असतं की एक 99% बरोबर वाटतो, परंतु तो चुकीचा असतो. आणि दुसरा असतो तो बरोबर असतो. मग त्याच्यामध्ये थोडीशी जमलिंग होती मुलांची. पण ते आपण कसं सखोल अभ्यास असेल तर मग तो पर्याय निवडताना त्रास होत नाही, तो सक्सेस होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. सर, ही परीक्षा कागदोपत्री होती की कॉम्प्युटरवरती होती? ही परीक्षा पूर्वी म्हणजे विस्तारित स्वरूपात लिहायला लागायचं. पहिला पेपर आणि दुसरा पेपर. परंतु आता आता सगळं पर्याय कॉम्प्युटर्स केले जातात सगळं. त्याच्यामध्ये टिक मार्क करता येतात आपल्याला. आणि पूर्वी पण ते बहुपर्याय अशी निवडताना त्याला बॉक्समध्ये आपल्याला रंगवायला लागायचं आणि एकदा रंगवलं का पुन्हा खाडाखोड जमत नव्हती. आता याच्यामध्ये आता ऑनलाईन टिक मार्क केल्यानंतर आपण ते पुन्हा बदलू पण शकतो. आता शक्यतो जास्तीत जास्त ऑनलाईनच आहे. ऑनलाईन आपण टिक मार्क करायचं. तर मित्रांनो, बघू शकता याआधी ही जी एक्झाम होत होती ती बहुपर्यायी स्वरूपाची, परंतु कागदोपत्री OMR शीटवर जसे गोल रंगवायचे अशा प्रकारची एक्झाम होत होती. परंतु आता ती कॉम्प्युटराईज झालेली आहे. आपण संगणकावर देखील ही एक्झाम देऊ शकता. सर, ही परीक्षा जर एखाद्या विद्यार्थ्याला खूपच चिकाटीने उत्तीर्ण व्हायची असेल तर त्याला कोणती पुस्तके वाचायला हवी? तर हा प्रश्न एकदम छान प्रश्न विचारला तुम्ही. आणि मला पण कळकळीने कोणी भेटला, बऱ्याच वर्षापासून परीक्षा देतात, 5 वर्ष. तुमचा प्रश्न मला खूप चांगला वाटला आणि हा संदेश सुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचला आणि सगळ्यांनी तो म्हणजे जाणून घ्यावा की कोणती संबंधित पुस्तकं. तर मी तर म्हणेल की आपण कोणतेही पुस्तक असू द्या, कोणत्याही भाषेत, म्हणजे वाचताना सगळ्या भाषेची पुस्तकं वाचावी. शक्यतो इंग्लिश आणि हिंदी मधली पुस्तकं असतात ती सगळं त्याच्यामध्ये ज्ञान असते. बरोबर. असं प्रादेशिक भाषेमध्ये पण असतं, पण सगळी भाषेची पुस्तकं वाचली तर खूप चांगलं असतं. आणि त्याच्यामध्ये सखोल माहिती देणारे म्हणजे एकदम सूक्ष्म. आता पूर्वीच्या परीक्षेमध्ये कसं माहिती, आमच्या वेळेस परीक्षा म्हणजे याचा जन्म कधी झाला, त्याचं गाव कोणतं, जन्मगाव कोणतं, असं. आता नाही, असं नाही. आता पूर्ण एकदम डीप, म्हणजे त्याने एखादी काय ऍक्शन घेतली एखाद्या, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केली तर कधी केली असं प्रश्न पूर्वी विचारायचे. आता काय करतात, त्या काळामध्ये तो सरदार कोण होता, एकदम सूक्ष्म माहिती, म्हणजे आपल्याला एकदम बारीक बारीक माहिती असणे आवश्यक. यासाठी काय कोणती पुस्तकं वाचावी, तर सखोल ज्ञान देणारी पुस्तके वाचणे आवश्यक आहे खूप. आता बघा, उदाहरण द्यायचं झालं तर सर्रासपणे एक पुस्तक वाचतात, सामान्य अध्ययन सेट, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, विद्या भारती प्रकाशनाचं एक पुस्तक आहे, ब्रिज मून लाईन असं. खूप छान पुस्तक आहे. ते 450 ते 500 पानांचं पुस्तक असेल आणि 10 प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये. परंतु प्रत्येक प्रकरणाला त्याच्यामध्ये किती पानं आहेत, तर शक्यतो जास्तीत जास्त 20 ते 25 पानं आहेत. आता समजा उदाहरणार्थ संशोधन पद्धत, त्याच्यामध्ये बघा शिक्षक आणि शिक्षण यांचे कौशल्य, उतारावर प्रश्न असतात, पुन्हा संशोधन संदर्भात प्रश्न असतात, उच्च शिक्षणावर प्रश्न असतात, संगणक संदर्भात प्रश्न असतात, पुन्हा पर्यावरण संदर्भात, म्हणजे पर्यावरणाचे अनेक प्रकारचे कायदे काय आहेत, भूगोल, इतिहास, अशा प्रकारच्या त्या पहिल्या पेपरमध्ये असतात. आणि ते सोडत असताना रिचमंड डायना यांचे जाडं पुस्तक, 450 पानांचं पुस्तक, ते कितपर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतं सक्सेसपर्यंत. आपण काठापर्यंत जाऊ शकतो. कट ऑफ पॉईंट किती 60चा असेल तर 60 पर्यंत जाऊ, पण आपल्याला 60च्या पुढे आणखी 4-5% वाढवायचे असतील तर मग प्रत्येक 21 पानांचं ते एक प्रकरण असेल तर आपण त्याच्यावर आणखी 2-4 पुस्तकं वेगळी वाचली तर खूप छान होईल. आता बघा, माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला. मी फक्त दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये नेटची परीक्षा पास झाली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास नाही झालो कारण मला मेगा ब्लॉक लागला होता. त्या टायमाला मी परीक्षेला जात होतो. त्या टायमाला पहिला पेपर सुरू झाला होता आणि मी त्या टायमाला मुलुंड या ठिकाणी होतो. मेगा ब्लॉक असल्यामुळे रविवारी जास्त शक्यतो मेगा ब्लॉक असतो. मी अर्धी परीक्षा म्हणजे पहिला पेपर संपत आला होता तेव्हा पोहोचलो. मग दुसऱ्या वेळेला प्रयत्न केला आणि पास झालो. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मी पास झालो. आज सुद्धा जर परीक्षा दिली तर मी 80च्या पुढे जाईल, कारण माझं जनरल नॉलेज हा संदर्भात खूप वाचन केलेलं आहे. म्हणजे एकच जाडं पुस्तक वाचलं नाही,
तर त्या जाड्या पुस्तका व्यतिरिक्त आता समजा संशोधन पद्धती विचारलं तर मुले उमाट्याचं वेगळं पुस्तक वाचणार, त्याचं भिंताडेचं वेगळं पुस्तक वाचणार, पोलाटकरांचं वेगळं पुस्तक वाचणार. आता शिक्षकाचे कौशल्य जर म्हटलं तर शिक्षकाचं कौशल्य 20 पानांच्या तुम्हाला काहीच येणार नाही. तुम्हाला सेटच्या किंवा नेटच्या परीक्षेमध्ये परीक्षेला देताना तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पण सोडवता येणार नाही. का? तुमचं 20 पानांच्यात काय तुम्हाला सखोल ज्ञान येणार आहे. त्यासाठी वेगळं तुम्ही दांडेकरांचं शैक्षणिक मूल्यांकन पुस्तक आहे. डबल अध्यापन पद्धती मोरा वालिंब्याचं पुस्तक चांगलं आहे. या पुस्तकं वेगळी पुस्तकं दोन वाचा. संगणकाचं वेगळं पुस्तक वाचा. तुम्हाला उतारे कसे सोडायचे, उतारा एकदा वाचल्यानंतर उतारा वाचल्यानंतर प्रश्न बघायचे, प्रश्न बघितल्यानंतर पुन्हा उतारा वाचत असताना प्रश्न तिथे कुठे आहे पेन्सिलने थोडेसे अंडरलाईन करायचे. म्हणजे ट्रिक आहेत काही उतार्या सोडवण्याची ट्रिक. बुद्धिबळ चाचणी किंवा आपल्या भूगोलाचं म्हटलं तर सौदीचं पुस्तक छान आहे. ते भूगोलाच्या 5-6 किंवा 20-25 पानांच्यात होणार नाही. सौदीचं पुस्तक वाचा, म्हणजे सखोल अभ्यास करा. त्या व्यतिरिक्त आणखी जोड पुस्तके वाचा. 100% तुम्ही 7-8 महिने अभ्यास केला. मी सकाळी 10 तर फक्त जेवायचा टाइम सोडून 10 ते 3:30 वाजेपर्यंत अभ्यास करायचो आणि 3:30 वाजेपर्यंत पुस्तकाचं 4-5 पानं राहिली तर मी 4 वाजेपर्यंत पण ते पुस्तक समोर टाकायचो. दुसऱ्या दिवशी विषयच घेत नव्हतो. मग असं माझा अभ्यास 7-8 महिने केला. बरेच मित्रमंडळी बोलायचे या बसा, पण त्या काळामध्ये हे सगळं टाळलं होतं. फक्त अभ्यासाकडे एकच फोकस, म्हणजे अभ्यास करताना या गोष्टीचं सखोल ज्ञान, परीक्षेचं नियोजन आणि आपल्यामध्ये एक श्रद्धा, स्मृती आणि म्हणजे चिकाटी पाहिजे. नाही तर आज आपण अभ्यास करणार उद्या कंटाळा करणार असं नाही पाहिजे. एक सलगता पाहिजे त्याच्यामध्ये. अभ्यास करण्याची निरंतर आपली प्रक्रिया चालू ठेवली पाहिजे. कमीत कमी 8 जरी महिने अभ्यास केला तरी आपण नेट शेट काही कोणत्या MPSC UPSC सुद्धा परीक्षा पास होऊ शकतो. खंड पडून खंड पडून. आता मी सुद्धा परीक्षा देऊन आलो. काही लोक मग अभ्यासाची पुस्तकं कपाळात ठेवून द्यायची, तेव्हा परीक्षाची दुसरी तेव्हा करायची. मी परीक्षा देऊन आलो तरी लगेच दुसऱ्या दिवशी अभ्यासाला सुरुवात करायचो. म्हणजे अभ्यासामध्ये खंड पडत नव्हतं. जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत वाचन चालू ठेवायचं. आज सुद्धा 50 पानावर तरी वाचतो दररोज. मित्रांनो बघू शकता इतकं ज्ञान असून देखील सर अजून देखील पुस्तक वाचण्याचं काही सोडत नाहीयेत. अजून देखील आपलं काम सांभाळून पुस्तक देखील वाचन करतात. बघू शकता अभ्यास आणि वाचन इतकी सवय चांगली जडलेली सरांना सर ते अजून देखील करत आहेत. सर या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी हमखास यश मिळवलंच पाहिजे यासाठी तुम्ही काय गुरुकिल्ली द्याल? आता याच्या अगोदरच एक प्रश्न विचारला तुम्ही, म्हणजे परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर काय, आणि हा प्रश्न दोन्ही प्रश्न सारखेच आहेत. पुन्हा एकदा सांगतो की जर आपल्याला खरोखरच पास व्हायचं असेल कोणती परीक्षा कठीण नसते. फक्त त्याचं वेळेचं नियोजन, रिव्हिजन, जुन्या प्रश्नपत्रिका चालणे. 10 वर्षापर्यंतचे प्रश्न जर बघितले तर त्याच्यातले 5 प्रश्न पुन्हा येतात, रिपीट होऊन जातात. पुन्हा आपले ऑनलाईन जे URL आता बघा आज जर बघितलं तर 1164 खाजगी विद्यापीठे. मी आज बघितलं, आज आपली भेट होण्यापूर्वीच बघितलं मी UGCच्या वेबसाईटवर बघितलं त्या विद्यापीठाची संख्या किती बघू दे, चेक करू दे. तर 1164 विद्यापीठे आहेत. तर 1 महिन्यामध्ये 1165 पण होऊ शकतात. तर पुस्तकामध्ये आज जर टाईप करून आपल्याला वाचण्यासाठी ठेवलं लायब्ररीमध्ये तर 1 महिन्यामध्ये 1165 होतील, त्याच्यामध्ये 65 होणार नाही. म्हणून माझं असं मत आहे की आपल्या संबंधित विषयाच्या ज्या वेगवेगळ्या साईट्स आहेत, माहिती देणारे जे काही संकेतस्थळ आहेत त्याचं अपडेट नेहमी ते पाहत राहावं, ऑनलाईन पाहत राहावं. आपल्या संबंधित विषयासंदर्भात माहिती ऑनलाईन पाहत अपडेट आपण पाहायचं. स्टॅटिस्टिकल काय काय बदल होत आहेत, म्हणजे आता समजा UGCचा अध्यक्ष कोण आहे ते बदलतात. आता मंत्रिमंडळामध्ये बदल, खात्यामध्ये बदल. आपण पुस्तकामध्ये वाचलं म्हणजे कायमचं तोच परीक्षेपर्यंत राहणार नाही. म्हणजे ऑनलाईन वाचन म्हणजे आपण अपडेट राहणे आवश्यक आहे. वेळेचं नियोजन करणे आवश्यक आहे. रिव्हिजन करणे, जसजशी परीक्षा जवळ तसं रिव्हिजनाचा वेळ वाढवणे आवश्यक आहे. त्यामध्ये सखोल अभ्यास करणे महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्याला हमखास पास व्हायचं असल्याची गुरुकिल्ली हवी असेल तर आपल्याला आपण परीक्षा देऊन आल्यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणता घटक राहून गेला आणि तो घटक का राहिला, त्याचं आपलं ज्ञान कमी आहे की त्या संदर्भात संदर्भ पुस्तक आपल्याकडे कमी, हे जाणून घेणे आवश्यक आहे. तर प्रत्येक वेळेस तेच होईल, 10 वर्ष परीक्षा देत राहू आणि आपल्याला फक्त आपण काठावरच परीक्षा पास होतो. मग का होतं त्याचं मनन करणे आवश्यक आहे. आपण आपलं का घडतं, आपण पास का होत नाही
हे सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं सार येतं. म्हणजे आपल्याला जर पास व्हायचं असेल तर या गोष्टी अपेक्षित आहेत. म्हणजे एकंदरीत सरांना सिंहावलोकन करणं गरजेचं आहे. आपण परीक्षा देतोय, परीक्षा देऊन आल्यानंतर देखील आपले कोणते घटक आपण उरलेत राहिले हां. त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सर, मागे नेट एक्झामचा पेपर उत्तर प्रदेशमध्ये लीक झाला, तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे खूप खेदाची गोष्ट आहे. म्हणजे पूर्वी असं नव्हतं. पूर्वीच्या परीक्षा हे पारदर्शकपणे पार पडायच्या. परंतु आता कसं आपण एजन्सीकडे येतो. बऱ्याच प्रकारच्या खाजगी एजन्सी असतात. मग त्यांची चाचपणी केली जात नाही. त्यांचं व्यवस्थापन कसं केले म्हणजे बघितलं जात नाही. म्हणजे त्यांची खात्री केल्याशिवाय परीक्षा ज्या आहेत कंडक्ट करायला आपण देतो. समजा UGC NTA कडनं कंडक्ट केली जाते, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. मग अशा प्रकारच्या आपण ज्या एजन्सीच्या निवडतो परीक्षा म्हणजे त्यांचं सगळं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचं सगळं चेक करून त्यांना ते परीक्षा घेण्यामध्ये आपण मान्यता दिली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये पारदर्शकता आवश्यक आहे. आणि जे भ्रष्टाचार आहे तो एक सुद्धा त्याला कारणीभूत आहे या गोष्टीला. त्यामुळे अशा प्रकारे घडतात. सर, एकंदरीत आपल्या विद्यार्थ्यांना आणि प्रेक्षकांना काय सांगाल? विद्यार्थ्यांना आणि प्रेक्षकांना जर सांगायचं असेल तर आपल्या याच्यामध्ये बघा, शिक्षण घेतल्यानंतरच आपण आपला विकास साधू शकतो. नक्कीच. आणि याच्यामध्ये जर शिकलो तर आपण आपल्या कुटुंबाचा समाजाचा विकास करू शकतो. चांगल्या गोष्टी स्वीकारणे खूप गरजेचे आहे आजच्या काळामध्ये. आपलं ग्रंथालय सुद्धा असंच समृद्ध ग्रंथालय आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष गोविंद सरांच्या प्रेरणेने त्यांच्या सहकार्याने आपले जीवनदीप ग्रंथालय अशाच प्रकारे समृद्ध आहे. कोणतीही परीक्षा असो, म्हणजे स्पर्धा परीक्षा असो, नेट सेटची परीक्षा असो, MPhil असो, PhD असो, सगळ्या प्रकारचे जी पुस्तकं आहेत, संदर्भ पुस्तकं आहेत आपल्या ग्रंथालयामध्ये जे आहेत. त्या संदर्भात जर आपण कोणाला जर मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा अभ्यास करायचा असेल तर आपण ग्रंथालयामध्ये येऊन आपण वाचन करू शकतो, ग्रंथालयाचा उपयोग घेऊ शकतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची फी नाही आहे. फक्त आपल्याला इथं येणं आवश्यक आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन हवं असेल तर आमच्याकडे मी सुद्धा आहे. अनेक प्रकारचे प्राध्यापक आहेत आपल्या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. हेच मी सांगू शकतो. पाहू शकतो मित्रांनो, सरांनी आपल्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला आणखी जर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही इथे महाविद्यालयात भेट देऊ शकता, सरांशी संवाद साधू शकता. इतर प्राध्यापक देखील आहेत तर ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील. तर खूप खूप धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ आमच्याशी संवाद साधण्यासाठी दिला. धन्यवाद सर.